करत आहेत आपल्याच मिडल क्लास फॅमिलीमध्ये. तर सकाळचे वाजले 5:30 आणि त्यानंतर बाहेर आले झाडायचं आहे, स्वच्छ करायचं आहे बाहेरचं. आणि हा बाहेरचा पॅसेज आमचं घर बरोबरमध्येच आहे. जे पलीकडे दिसते सायकल लावलेली तिथं पलीकडे एक घर आहे आणि अलीकडे एक घर आहे. तर मध्येच हा आमचा पॅसेज आहे, जेवढं अंगण आहे. तर हा कॉमन रस्ता पण आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं की कारखाना जवळ असल्यामुळं काजळी वगैरे येते. आणि आता अलीकडेच 1-2 दिवस झालं कारखाना बंद झाला आहे, त्यामुळे थोडी काजळी कमी आली. तर ते स्वच्छ वरचेवर करावंच लागतं बाहेरचं, नाहीतर. आणि त्यामुळं उष्णता पण आहे आणि त्यामुळे जरा गार बरं वाटतं घरामध्ये. कारण पूर्ण पॅकमध्ये घर आहे आमचं, मध्येच असल्यामुळं खिडक्या वगैरे जास्त काही करता येत नाही. तर त्यामुळं मध्येच असल्यामुळं पूर्ण हवा बंद होते घरामध्ये. त्यानंतर आवरलं, अंघोळ वगैरे केली आणि रांगोळी काढायला घेतलेली आहे. आंघोळ करूनच शक्यतो रांगोळी काढावी, विदाऊट आंघोळ रांगोळी कधीच काढू नये. तर आणि रांगोळी काढताना नेहमी मांडी घालून बसून रांगोळी काढावी, अंतराळी बसून रांगोळी काढू नये. आणि रोज सगळ्यात आधी शुभचिन्हे काढावी रांगोळीमध्ये. तुम्ही कोणती काढत असाल ती तुम्ही काढू शकता, नाहीतर आपल्या चॅनलवरती शुभचिन्हांचा व्हिडिओ आहेच, तर ती पण तुम्ही बघू शकता. तर सर्वात आधी शुभचिन्हे काढून घ्यायची आहेत. नंतर शुभ अक्षरे काढायची आहेत. आपण कोणत्या देवाला वगैरे मानतो तर त्या देवाची तुम्ही शुभचिन्हे काढू शकता. आणि शक्यतो मी श्रीरामच लिहिते. आणि श्रीराम का लिहावे तर त्याबद्दल पण मी एक व्हिडिओ केलेला आहे, नक्की बघा तुम्ही. आणि रोजच्या रोज दारामध्ये रांगोळी काढावी. जर निगेटिव्हिटी येत असेल तर ती घरापासून बाहेरच राहते, त्यामुळे शक्यतो नेहमी रांगोळी दारासमोर असावी. आपले जे 4 दिवसाचा पिरियडचा काळ असतो तर त्यावेळी तेवढा वेळ सोडून इतर वेळी आपल्या दारामध्ये छान अशी रांगोळी काढावी, जमेल तशी काढावी. आणि त्यानंतर मग माझं रांगोळी झाल्यानंतर मी टेरेसवरती आले आणि कुंड्यांना पाणी घालायचं आहे. आणि आता उन्हाळा पण बराच असल्यामुळे कसं रोजच्या रोज पाणी घालावं लागतं, कारण स्लॅब पूर्ण खालून पण गरम होतं आणि वरून पण गरम होतं त्यामुळे. आणि इतक्या छान कळ्या आलेल्या आहेत झाडांना, खूप छान वाटत आहे. त्यानंतर मुली उठलेत आणि असं उठलं की असं बाहेर जायचं, बाहेर बघायचं कोण येते, कोण दिसतंय का, तर ते बघायचं चालू आहे तिचं. आणि इकडं ही मोठी मुलगी आहे, ही ज्ञानू, तर ती पप्पांच्या मांडीवर झोपले आणि हिला बाहेर जायचं असतं. त्यानंतर ब्रश करायला घेतला आहे, पप्पांच्या सोबत बसल्यात दोघी. ब्रश करायचं कारण दोघींसोबत थोडं तारेवली कसरत होते, कारण भयंकर त्रास देतात. मोठी नाही एवढं जास्त, खरं छोटी तरी देतेच, अजून तिला एवढं समजत नाही. आता 2.5 वर्षाची आहे. आणि त्यानंतर माझं घरातलं काम चालू झालेलं आहे. बेड वगैरे व्यवस्थित करून घेतला, उशा लावून घेतल्या, कारण कलर थोडा मागं गेलेला आहे, कारण मध्ये गळत होतं थोडं, तर त्यामुळे तसं झालेलं आहे. आणि लवकरच घराला आम्ही कलर देणार आहोत. तर आणि मुलींची खेळणी, बापरे, ते तर पसारा काढून काढून तर एवढा कंटाळा येतो ना, कारण भयंकर पसारा करतात घरात असले की. त्यानंतर देवघरामध्ये आलेले आहे सर्व बाहेरचं काम आवरल्यानंतर. आणि देवघर पूर्ण क्लीन करून घेतला, कारण 4 दिवस देवपूजा केली नव्हती. 4 दिवसाच्या काळात कोणाला, मिस्टरांना तर काही वेळ नसतो देवपूजा करण्यासाठी, त्यामुळे देवपूजा होत नाही. तर 4 दिवस झाल्यानंतर मी पूर्ण देवघरातील सर्व साहित्य काढून घेते आणि पूर्ण देवघर स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि इथं मी रिन आला घेतलेला आहे क्लीन करण्यासाठी, आणि मी पहिल्यांदाच वापरत आहे, परंतु छान रिझल्ट मिळतो. कधी नव्हता वापरला. तर पांढऱ्या कपड्यांसाठी किंवा पांढऱ्या वस्तूंसाठी चांगला असतो ऐकलं होतं, तर त्यासाठीच मी वापरलेला आहे. आणि त्यानंतर देवपूजा चालू केलेली आहे. आणि इथं मी गुलाबजल असतं तर त्याचा स्प्रे आहे तर तो मारलेला आहे, आणि छान सुवास येतो, छान वाटतं, त्यामुळे मी नेहमी वापरते. तुम्ही पण नक्की वापरत जा. आणि त्यानंतर देवपूजा चालू केलेली आहे. देव एका प्लेटमध्ये किंवा एका खाली काहीतरी अंथरून त्यावरती आपल्याला देव सर्व काढून ठेवायचे आहेत. आणि प्रत्येक देवाची आपल्याला सेपरेट पूजा मांडून घ्यायची आहे. आणि सर्वात आधी कलश पूजन करायचं आहे. नेहमी देवपूजा करताना सर्वात आधी कलश पूजन केले पाहिजे. कलश पूजन करायचं आहे. त्यानंतर दिवा लावून घ्यायचा आहे. देवपूजा करताना सर्वात आधी दिवा लावून घेतला पाहिजे, आणि तो मी एक साईडला ठेवलेला आहे. आणि त्यानंतर बाकीचे देव असं एक घेऊन एक देवाची पूजा करायची आहे. सर्व देवांना एकत्र आंघोळ घालायची नसते, तर त्यामुळे अशा पद्धतीने पूर्ण देव सेपरेट ठेवून एक देवाची पूजा करायची आहे. पूर्ण देव पुसून घ्यायचे आहेत व्यवस्थित. आणि त्यानंतर आपण जे हळदी कुंकू, गुलाल किंवा इतर काही आपलं असेल
लावायचं तर ते लावून घ्यायचं आहे आणि आपलं जे हार वगैरे असतात तर ते छान आपल्या पद्धतीने आपण सजवून घेऊ शकतो. देवपूजांना किती सजवली तर ती कमीच वाटत असते. तर अशा पद्धतीने माझी देवपूजा झालेली आहे. रांगोळी काढून घेतलेली आहे आणि देवपूजा केल्याशिवाय दिवस छान प्रसन्न जात नाही. तर त्यामुळे अशा पद्धतीने आजची माझी देवपूजा आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि त्याचबरोबर माझं वाचन वगैरे पण असतं. स्वामीचरित्र सारामृत वगैरे आहे. तर मी व्हिडिओ चुकून माझ्याकडून डिलीट झाला तो. त्यानंतर स्वयंपाक करायला चालू केला आहे. आणि स्वयंपाकामध्ये आज चपाती, भाजीमध्ये काही नव्हतं तर मिस्टरांना मंडईमध्ये लावून दिलं होतं. तर पावटा वगैरे केला होता तर त्याचा व्हिडिओ काही शेअर करता आला नाही. कारण 2 मुली लहान असल्यामुळे कसं होतं की कधी कधी मोबाईल मागतात तर मला हवं आहे, किंवा घरात असल्या की दंगा वगैरे चालू असतो, त्यांच्याकडे जास्त लक्ष जातं. तर त्यामुळे त्या गडबडीत थोडंसं राहून गेलं आणि मग बाकीचं आणि आवरायचं होतंच. कामं वगैरे आपली काही संपत नसतात. तर बाकीची कामं वगैरे आवरत होते आणि एका वेळी कधी कधी 2-2, 3-3 कामे पण चालू असतात. कधी कधी 2-2 गॅस चालू असतात. कधी बाहेरचं मुलींना बघत किंवा अभ्यास घेत आपला स्वयंपाक चालू असतो. मुलींच्या पण परीक्षा जवळ येत आहेत तर त्यामुळे त्यांचा अभ्यास घेत स्वयंपाक मी शक्यतो स्वयंपाक करताना अभ्यास घेतच करते. कारण शांत निवांत बसून काय आमची छोटी मुलगी श्री तर ती काय अभ्यास घेऊन देत नाही. तर त्यामुळे जे करत असतो तर त्यासोबतच अभ्यास पण चालू असतो. आणि इथं मम्मीनं पण भाजी दिली आणि मिस्टरांनी पण भाज्या आणल्यात आणि आता अशा डब्बल भाज्या सगळ्या झालेल्या आहेत. आणि ही माहेरची शेतातील आहे भाजी, कोथिंबीर आणि भैयाने केलेली आहे झुकिनी. तर ती झुकिनी पण दिलेली आहे. आता या झुकिनीचं काय बनवायचं आहे तर तो प्रश्न पडलेला आहे. आणि शक्यतो मी म्हणते भजी करून बघावी कशी लागते, तर कधी ट्राय नव्हतं केलं. तर अशा पद्धतीने सर्व भाज्या नीट वगैरे करून ठेवलेल्या आहेत. अजून एक पेंडी मेथीची आहे मिस्टरांनी आणलेली, ती तशीच ठेवली कारण तिला नंतर बघू, आत्ता काही वेळ नाही आहे. आणि मुलींना भूक लागली तर त्यांच्यासाठी मी बनवत आहे बनाना शेक. त्यासाठी मी बनाना घेतले 2 कट करून, काजू बदाम घातलेत आणि दूध घातले, साखर घातले आणि हे मिक्सरवरून छान असं फिरवून घ्यायचं आणि छान टेस्टी लागतं. आणि रोजच्या रोज मी कोणकोणते बनाना शेक किंवा ड्रायफ्रूट शेक मी रोजच्या रोज मुलींना बनवून देते आणि मी पण घेते. तर काय होतं की कॅल्शियम वगैरे छान मिळतं आणि HBची कमतरता आपल्याला पण भासत नाही. तर त्यामुळे मी रोजच्या रोज ही करतच असते. तू काय अभ्यास करतेस? काय काढलंस तू? कुठं काढलीस तू? सगळं खराब केलंस होय. कुठं आहे स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन? काढ की. करा, काढा की. येतंय तुला? काढा मग. काय काढणार? काढणार होय. होय.